सुप्रभात मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आहे आपला ट्रिपचा 5वा दिवस. आत्ता आपण मनालीतून चेकआउट करणार आहोत आणि जाणार आहोत कुल्लूसाठी. आता थोड्या वेळाने ब्रेकफास्ट करायचा आहे आणि मग निघायचं आहे. पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळलंच आज आपण कुल्लूमध्ये काय काय बघणार आहोत. सध्या आमची चालू इकडं पॅकिंग. पवन त्याचा सकाळचा काहीतरी एक कॉल आहे तो पाहतोय इथून आणि गौरव इकडे पॅकिंग करतोय. कॅमेरा चेंज कसं करते भाई? बंद करायचं चेंज कसं करायचं? चालू झालं पण चेंज कसं करायचं? सेल्फी घ्यायचा होता मला. अच्छा असं काढायचं कोणी हे दाबायचं. रूम मध्ये काही राऊंड नका देऊ. मित्रांनो, आता आम्ही आलो आहे कुल्लूजवळ आणि इथं आता दोन ॲक्टिव्हिटी आहेत. एक तर रिव्हर राफ्टिंग आहे आणि पॅराग्लायडिंग आहे. पण रिव्हर राफ्टिंगला एवढं काय पाणी वगैरे नाही आहे आणि आज वातावरण पण खूप गार आहे. सो मी तरी रिव्हर राफ्टिंग करत नाही. पॅराग्लायडिंगचं बघू करता येईल का नाही. खूप वरती पण गार आहे, आता बोलताना पण त्रास होते कारण खूप गार हवा जाते आहे. सो बघूयात कसं काय करता येईल. पोरं पण ग्रुपमध्ये काय काय डिसाईड करतात माहिती नाही. काही रिव्हर राफ्टिंग पण करणार आहेत. सो बघूयात आता. तर मित्रांनो, आता आम्ही सगळे पहिले 9 जण पॅराग्लायडिंग करणार आहे. तर बघूयात आता कसं एक्सपिरियन्स असेल. मी तर फर्स्ट टाइम करतोय. बघूयात आता काय होईल. ड्रायव्हर आहे बाबा. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय एकदम वरती हाईटला पॅराग्लायडिंगसाठी. ही एशिया सेकंड हायेस्ट पॅराग्लायडिंग आहे. 8,500 फुटांहून आपण पॅराग्लायडिंग करणार आहे. थोडी आत्ताच फाटली आहे कारण मी फर्स्ट टाइम करतोय. सो बघूच आपण आता कसं एक्सपिरियन्स असेल. पूर्ण ट्राय करू रेकॉर्ड करायचं. त्यांच्याकडे गोप्रो वगैरे पण आहे. मी इथं माझा घेतला नाही कारण एवढं रिस्क नको. सो इथं घेतलं. सगळे मेंबर्स लागलेत आणि असं काही इथं सीन आहे, समोर पाहू शकता. बैठने का कोशिश मत करना. नहीं बैठने का ना भाई, भागूंगा मैं. रेडी है भाई? चलो भागो. भागो. भाई आराम से लेके जाना. भाई आराम से नहीं ले जा सकते सब. मतलब उल्टा खराब होने वाला है. उल्टा उल्टा वेदर खराब हो रहा है ना भाई, तूफान ही जा सकता है. वो बात है, सेफ्टी फर्स्ट होती है ना. बिल्कुल. वो बात है, तभी आपके लिए मतलब वही करेंगे. फ्लाइंग का मजा लेना है ब्रदर. बस डरना क्या यार, हम तो मैं भी नहीं सकती हूँ. मैं तो वो तो है भाई साहब. ये हाइट है यार, मजा. भाई इतना मत घुमा. अरे क्या डर लगा? भाई बहुत डर लगा. पेट में ऐसा गुड़गुड़ हो रहा है. निकलेगा कुछ बाहर. अरे और मत घुमा. और कितनी देर है?
ए कुछ भी नहीं, मजा आ गया. मैं बोल फाटली होती मला आधी खाली उतर. नाही मी लय एन्जॉय केलं. मी नाही ते सुद्धा लोड मला म्हणे, अरे भाई, ऊपर घुमते तर नाही म्हटलं म्हणजे नीचे उतर डायरेक्ट खाली. 3 मिनिटात खाली आलो आम्ही. का बरं. अरे बहुत कार फाटलं. मित्रांनो पॅराग्लायडिंग तर काय झाली नाही, कारण जसं मी जायला लागलो पाऊस यायला लागला होता, त्यामुळं थांबावं लागलं. आता परत आम्ही थोडंसं वरती आलोय आणि पाऊस यायला लागल्यामुळं आता स्नो पडायला लागलाय. सो बघूयात वरती तर इथून पॅराग्लायडिंग होईल का नाही माहीत नाही, कारण खूप म्हणजे बारीक बारीक स्नो चालू झालाय. ठीक आहे, म्हणजे जरी पॅराग्लायडिंग नाही तरी स्नो तरी पडतोय. आता हा तरी एन्जॉय करू, कारण आपल्याला कोकसरला स्नो नव्हता भेटला. सो आता बघूयात कसं काय होतं. चला युट्यूबला येणार आपण. तर मित्रांनो आम्हाला इथं काय फक्त स्नो भेटला, पॅराग्लायडिंग काय परत झाली नाही. सो आता आम्ही परत चाललोय खाली, तिथून आम्हाला पिकअप केलं. तर आज मला वाटतं रिव्हर राफ्टिंग वगैरे काहीच होणार नाही, कारण पाऊस पण येतो आणि स्नो थोडा बारीक बारीक पडतोय. इथून आपल्याला निघावं लागलं आता कसोलसाठी. मनालीला लय स्नो पडला, कोकसरला कंटिन्यू स्नो चालू आहे, खतरनाक. तर मित्रांनो आता आलोय परत आपण स्टार्टिंग पॉइंटला. आधी तर डिस्कशन असं चाललंय की राफ्टिंग करायची की नाही करायची, बघूयात आता काय. कारण पाऊस येतोय बारीक बारीक आणि पाणी पण खूप गार असणार आहे. 2:30 वाजता आपल्याला पुढं कसोलला जायचंय. कसोलला म्हणताय की अजून थोडंसं वेदर अजून खराब आहे. खरं तर इच्छा होती पॅराग्लायडिंग करायची, पण ते पण नाही आलं. वरती पण गेलो तिथंही नाही, कारण स्नोच पडायला लागला. सो आता काय अवघड आहे माहिती नाही. खरं तर इच्छा होती, फर्स्ट टाइम झाला असतं एक्सपिरियन्स, पण बघूयात आता नंतर कधी होईल. तर मित्रांनो आता आम्ही कुल्लूच्या पुढे आहे आणि इथं जरा फळं वगैरे घेण्यासाठी थांबलोय, कारण 3 वाजता आहेत. जेवण वगैरे अजून काही केलेलं नाही, सकाळी ब्रेकफास्टच तेवढा केला. सो आता काहीतरी घेऊ इथं आणि मग जाऊ पुढं. इथून 2-2.5 तास लागतील अजून कसोलला. आणि खूप खराब आज वेदर आहे, म्हणजे पाऊस पण आहे, स्नो पण थोडा बारीक बारीक आहे आणि धुकं खूप आहे. तर मित्रांनो आपण बघू शकता आम्ही इथं 2 प्रकारचे शेप घेतलेले आहेत. एक आहे पर्सिमन ॲपल, ज्याचा लाल कलर असतो, ना एक आपला नॉर्मल ॲपल. तर सगळ्या मुलांनी पण घेतलेलं आहे, सगळे एन्जॉय करत आहेत. क्वालिटी वर काय ॲपल खूप भारी आहे. क्वालिटी पाहिजे 500 रुपये. हे जसं नारळासारखं येईल, मस्त लागते. तर मित्रांनो आता आपण आलोय मणीकरणला. तिथं गाडी वगैरे पार्क केली. आता आपण जाऊ, समोर आपल्याला गुरुद्वारा दिसतोय, दर्शन वगैरे घेऊ आणि बघूयात. खूप थंडी आहे, वरच्या बाजूला स्नो पडतंय, कारण पाऊस बारीक बारीक चालू आहे. जाऊयात आता आत. मित्रांनो इकडं वरच्या बाजूला स्नो पडतोय, व्हाईट वाटी दिसत असेल. तर मित्रांनो आता आपण मणिकरून निघालोय आणि आता चाललोय दिल्लीला. 8 वाजता आपण 7:30ला निघलो होतो. तिथं पेट्रोल पंपवर थांबलोय पेट्रोल वगैरे भरायसाठी. एक 500-550 किलोमीटर आहे दिल्ली. आपल्याला 10-11 तरी होतील पोचायला आणि ओव्हरनाईट जर्नी असणार आहे पूर्ण. सो बघूयात आता काय काय होईल. खूप थंडी आहे,
ट्रिप इथं संपली आहे. उद्या जायचं आहे गपचूप घरी. सो बघूयात काय. तर मित्रांनो आता आम्ही दिल्लीला आलो आहे टर्मिनल 2ला. आमची फ्लाईट आहे खरं तर रात्री 11:30ची. आत्ता सकाळची 6 वाजता आहेत. आम्ही कम्प्लिटली 12-13 तास पहिले आलो आहे. आता बघू पूर्ण दिवसभर काय करायचं आहे. सगळे थांबले आता थोडे एन्क्वायरी वगैरे करू. जर अर्ली ॲक्सेस भेटलं फ्लाईटचं किंवा आतमध्ये जायचं तर ते ट्राय करू किंवा मग बघावं लागेल काहीतरी. कारण बरोबर आम्ही 11 तासामध्ये आलो दिल्लीला कसोलून. तर मित्रांनो आता आम्ही डिपार्चरला होतो. आता परत अरायवलला आलो. इथं आम्हाला बसायला जागा वगैरे भेटली आहे. अर्ली फ्लाईटचं आम्ही चेक केलं ते होतं कमीत कमी आम्हाला 6,000 एक्स्ट्रा भरावं लागत होते. दुपारी 1:30ची फ्लाईट होती. पण आता त्यांना विचारलं की आम्ही अर्लिएस्ट कितीला आतमध्ये एंट्री घेऊ शकतो. ते बोलले 12पर्यंत. सो आतमध्ये 12पर्यंत एंट्री घेऊन बघूयात आत काय करता येईल एअरपोर्टला. कारण 6,000 ऑलरेडी 6,000 तिकीट काढले. डबल देणं अफोर्डेबल नाही सगळ्यांसाठी. सो जरा वेळ आता इथं बसू आणि टाईमपास करू. आता काय दुसरं काही ऑप्शन नाही. मला दिल्ली तर फिरायची नाही कारण ऑलरेडी 2 वेळा पाहिलेली आहे. बघूयात काय सगळे म्हणतात तसं काहीतरी करूया. मी त्यांना आत्ता 1 वाजता आहेत आणि आम्ही तिथं सकाळी बसतो तिथंच बसले. आता सध्या पाहून मी आहे. बाकीचे सगळेजण दिल्ली फिरायला गेले. ज्यांनी दिल्ली पाहिली नव्हती आणि मी पाहिली त्यामुळे मी काय गेलो नाही. आणि मी थोडं थकलं पण होतं आणि थंडी पण खूप होती. सो इथंच थांबलो आहे. त्यांच्या बॅगा वगैरे पण आमच्याकडेच आहे. आता इथं जेवण वगैरे केलं कॅन्टीनला आणि बघायचं जेवढं 6-7 वाजता ट्राय करू आतमध्ये एंटर करायचं. चेक इन वगैरे करू. फ्लाईट तर पार 11:50ला आहे आपली. बघूया आता वेगळे एक्सपिरियन्स एअरपोर्टवरती पूर्ण दिवस बसायचा. फोन कसं वाटते? खूप चांगलं वाटतंय बट थोडं फ्लाईट डिले असल्यामुळे असं हे वाटतं टाईमपास करावा लागतो. फ्लाईट नाही दिले रे आपण लवकर आलो. तर मित्रांनो आता सर्वजण आलेत. 8:45 होत आहेत आणि आता चाललो आम्ही चेक इन करायला. सगळ्यांनी भरपूर दिल्ली फिरली आणि शॉपिंगसुद्धा केली आहे. सो जाऊयात आता आतमध्ये आणि चेक इन वगैरे करू. रोडच बंद केला का? हां रोड बंद केला. थोडं साईडला हो ना. बोर्डिंग पास काढ. मित्रांनो आता आमचं सिक्युरिटी चेक झालं आहे आणि आता इथं आम्ही सबवेला आलो आहे. सगळेजण एन्जॉय करतो आहे सबवेचं. कसं आहे आशिष टेस्ट? आशिषने सुरुवात केली आहे. सो बघूयात आता कसं लागते. पवन अजून टेस्ट तर नाही केलं. बघून कसं लागतं. पूर्ण थकलेला आहे दिल्ली फिरून. मस्त लाऊंजचा मजा घेऊन आला आहे. लाऊंज ॲक्सेसचा. लॉन्च ॲक्सेसमध्ये मित्रांनो आम्ही सध्या स्वीटवरती भर दिला होता त्यामुळं गुंगी येते आहे. स्वीटमध्ये मस्तपैकी शिरा होता. त्यानंतर शिरा तर आम्ही घरी पण खातो. तांदूळची खीर होती. लाऊंज सारखं काय रेड वेल्वेट ब्राउनी प्लस त्यानंतर फ्रूट प्लेट होती. ब्रास काय असं ते ब्रेड वाटलं. फ्रूट केक. हां ते एक होतं. आता 2:30 वाजता आहेत आणि आपण पोहोचलो आता पुणे एअरपोर्टला. लेट झाली फ्लाईट आपली 1.5 तास. आता इथून बॅग वगैरे घेऊ. कोणता बेल्ट आहे आणि मग जाऊयात कॅब वगैरे बुक करून केदारच्या फ्लॅटवरती. अंकित कसा एक्सपिरियन्स इंडिगोचा? मजा आली. त्याने आदवलं जरा उतरताना. मग ठीक पण लेट झाली 1.5 तास लेट म्हणजे काय सांगायचं. खायला पण नाही दिलं काही. ती जरा आता बॅग वगैरे घेऊ आणि मग जाऊयात आता. तर मित्रांनो आता आपण पार्किंगच्या साईडला आलो इकडं ह्या दुसऱ्या एका मॉलला इथं लेवलला. आणि आता इथून सगळेजण जे होते आपल्यासोबत पूर्ण 5-6 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहेत. सो अरे
हे आता म्हणजे ही पूर्ण सिरीज आणि ट्रिप इथंच आपण संपवत आहे. नक्कीच सांगा तुम्हाला हे व्हिडिओज कसे वाटले. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट भेटत राहतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.